नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. विश्व मराठी साहित्य संमेलन यंदा नाशिकमध्ये पार पाडलं जात आहे. गेल्या वेळी ते पुण्यामध्ये होतं. आपले माननीय उदयजी सामंत हे मराठी भाषा याचे शासनाकडून ते मंत्री आहेत आणि ते आल्यापासून मराठी भाषेसाठी ज्या पद्धतीनं कार्यक्रम राबवले जातात त्यातलंच एक उत्तम विषय म्हणजे हा कार्यक्रम विश्व मराठी साहित्य संमेलन. उदयजींच्या काळातच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. उदयजी फक्त राजकारणातच नाही तर ते आमचेही खूप जवळचे मित्र आहेत. शिवाय चित्रपट नाटक क्षेत्राशी अगदी जवळून संबंधित आहेत. त्यामुळे ते उद्योग मंत्री पण आहेत, मराठी भाषेचेही मंत्री आहेत, पण त्यांचं मराठी भाषेच्या मंत्रिपदावर जास्त प्रेम आहे. कारण त्यांचे कार्यक्रम ज्या पद्धतीने राबवले जातात आणि त्यात यंदा नाशिकमध्ये म्हणजे ज्यांच्या जन्मदिवसाला मराठी भाषा गौरव दिन असतो ते कुसुमाग्रज विवा शिरवाडकर हे नाशिकचे. नाशिक ही पुण्यभूमी, त्यामुळं नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन होणं याला एक वेगळं महत्व आहे. त्यामुळं उदयजी, तुम्ही आणि तुमचं मंत्रालय, तुमची संपूर्ण टीम ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम राबवते त्याबद्दल तुमचे खूप आम्ही आभारी आहोत आणि धन्यवादही मानतो. आणि हेच विश्व मराठी साहित्य संमेलन जगभरातून तुम्ही लोकांना बोलवता दरवेळी, ही मला खूप आनंदाची गोष्ट वाटते. त्यामुळं याचं दुसरं, तिसरं, 5वं, 100वं अशी अनेक वर्ष होत याच माझ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.